तर कशा आहात सगळ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो। आणि नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र उत्सवाच्या पहिल्या ब्लॉगची मी एक ठरवलेलं की ही सुरुवात 7 रस्त्याची माऊली मोस्ट व्हायरल देवी इन इंस्टाग्राम। आत्ताच्या घडीला सगळीकडे रील, सगळ्यांच्या स्टेटस, परत स्टोरी, सगळीकडे एकच देवी आहे, 7 रस्त्याची माऊली। तर तिनं सुरुवात करावी आणि माझी इच्छा होती की वन ऑफ माय फेवरेट मूर्ती देवीची तर ही 7 रस्त्याची माऊली आहे, तर तिच्यानं यंदाच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात व्हावी। आणि तिथं आता मी आलोय आणि आता करूया आपण ब्लॉगची सुरुवात आणि आता चालू करूयात। तर बा आधी मेन डिक्लेअर करतो त्याचा ॲड्रेस कुठं आहे नीट व्यवस्थित, कारण की जास्तीत जास्त लोकांना माहिती नाही आहे की ही देवी कुठं बसते, कुठं जागा आहे, हिची मंडप कुठं आहे नक्की 7 रस्त्याची माऊलीचं। तर आता ते मी सांगतो नीट व्यवस्थित। तर आता तर तुम्ही बघताय की 7 रस्त्याचा हा मॅकडॉनल्ड्स आहे आणि हा आहे 7 रस्त्याचा सर्कल आणि हा आहे मॅकडॉनल्ड्स। तर त्याच्याबरोबर ह्या बाजूला मंडप आहे, 7 रस्त्याची भवानी माता आहे, म्हणजे 7 रस्त्याची माऊली आतमध्ये बसते आणि त्याच्या बाहेर देखील एक देवी आहे, तर ती 7 रस्त्याची भवानी माता। तर हा रस्ता नसा आतमध्ये एंट्री केल्यावरती सरळ लाइटिंग दिसते। तर आता तिथं जाऊया आपण। आधी 7 रस्त्याची माऊली मोस्ट व्हायरल देवी इन इंस्टाग्राम एक असं म्हणजे ते देवीची मूर्ती विशाल शिंदे जे मूर्तिकार आहेत तर ते घडवतात, पण तिचं ते एक रूप आहे जे तिला साकारतात, ते वेगळंच आहे रूप। आणि एक अशी एक मूर्ती की ती म्हणजे एकदम म्हणजे शब्दच नाही अशा मूर्तीला, एक गोंडस म्हणजे एक वेगळाच चेहरा, अशी वेगळीच फेसिंग, असं वेगळंच तिचे हावभाव असे। तर आता जाऊया आणि यंदाच्या नवरात्रीची उत्सवाच्या व्लॉगची सुरुवात आपण तिच्यापासून करूया। आणि पहिली जी बाहेर लाइटिंग लावलेली आहे ती आहे 7 रस्त्याची भवानी माता आणि हा मंडप आहे 7 रस्त्याच्या भवानी मातेचा। आणि इथूनच आतमध्ये गेल्यावरती आतमध्ये एक चाळ आहे, तर त्या चाळीतच विराजमान होते 7 रस्त्याची माऊली। जास्त काय बोलत नाही कारण की गाणी चालू आहेत आणि कॉपीराइट येतो, म्हणून जास्त काय मी बोलणार नाही। आता आतमध्ये गेल्यावरती तुम्ही बघा। आणि समोरच माझ्या समोर आहे 7 रस्त्याची माऊली। तर ह्या बाजूला देवीचा मंडप आहे आणि ह्याच बाजूला एक सुंदर असं राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं मंदिराचे एक त्यांनी हे केलेलं आहे, मंदिर आहे पण त्याला बाहेरून डेकोरेशन केलं नाही त्यांनी। 7 रस्त्याची माऊली, तिच्या एका रूपात कोटी जनांची पुण्य। आणि ही ती चाळ आहे जे इथं बसवतात। तर पाहिलं तुम्ही 7 रस्त्याची माऊली एक वेगळीच अशी मूर्ती। आणि आता आपण जातोय 7 रस्त्याची आई भवानी, म्हणजे बाहेर येताना लगेच म्हणजे सुरुवातीला लागतं ते देवीचं मंडळ, तर तिथं जातो आपण।
मध्ये असं पाहिलं सुंदर असं, फक्त आता टायमिंगला मी ज्या आलो ते सगळं धूर केला होता, म्हणजे धूप केला होता, तर ॲडजस्ट करून घ्या आता. पण अतिशय सुंदर अशा दोन्ही पण देवीच्या मूर्ती सजावट आणि एकदम मंडळ पण एकदम नीट व्यवस्थित चांगली असे हे करतात, लोकांचे संवाद साधतात. असं नाही की म्हणजे एक लक्ष देतात, नीट येते भक्तजण येतात त्यांच्याकडे नीट व्यवस्थित असे लक्ष देतात, त्यांच्याशी बोलतायत आपुलकीनं. आणि एक म्हणजे दुर्लक्ष असं नाही करत आहे की बाबा एक पुस्तक ठेवलेलं आहे, मूर्ती आहे, देवी आहे आणि बाजूला सगळे बसलेले आहेत, गप्पा आवाज जोर जोर, असं काय हा प्रकार नाही आहे. हे आवडलं मला जास्त. आणि आता इथून थेट जाऊया ताडदेवला, एक अशा देवीच्या मंडळाला भेट द्यायला की त्याची रील बघितली मी आता यायच्या अगोदरच, आणि आता तिथंच जायचं आहे. आता शोधावं लागणार आहे ते, पण त्याचा ब्लॉग मी वेगळा बनवणार आहे. हा ब्लॉग एवढाच होता, एक 2 व्हायरल देवी, म्हणजे एक 7 रस्त्याची माऊली आणि एक 7 रस्त्याची आई भवानी. तर नक्की व्हिजिट करा 7 रस्त्याच्या माऊलीला आणि आई भवानीला. दोन्ही पण देवींमध्ये जास्त त्या फार अंतर आहेच नाही, बाजूबाजूलाच आहेत आणि एकदम छान सुंदर अशा व्यवस्थित आहे.